आषाढी एकादशी निमित्त येथील छावा प्रतिष्ठानतर्फे प्रतिवर्षाप्रमाणे फराळ व फळे वाटप करण्यात आले। येथील राम मंदिर चौकात हा कार्यक्रम झाला। शहरातील 2000 विठ्ठल भक्तांनी याचा लाभ घेतला। संस्थापक सुशांत काळे, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद नलवडे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम झाला। छावा प्रतिष्ठानतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात। रक्तदान शिबिर, शिवजयंतीसह अनेक सामाजिक उपक्रमात या प्रतिष्ठानचा सहभाग असतो। कोरोना महापूर काळात ही प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावत सामाजिक केला। गेल्या 5 वर्षापासून एकादशी निमित्त फराळ वाटप केले जाते। यंदाही व्यापक प्रमाणावर हा कार्यक्रम घेण्यात आला। सांगलीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। जनसुराज्याचे प्रदेश अध्यक्ष समित कदम, समरादित्य कदम, जिल्हाध्यक्ष आनंदसागर पुजारी, शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक नितीन चौगले, सकाळचे सहयोगी संपादक शेखर जोशी, शिव भोसले यांची प्रमुख उपस्थिती होते। छावा प्रतिष्ठानचे आशिष पवार, प्रशांत काळे, अरुण चव्हाण, चंद्रकांत जाधव, सुधीर चव्हाण, विशाल लोकापुरे, स्वप्नील मुळे, विनोद काजवे, विशाल पडुळकर, अबू मुसा, अवधूत दुधाळ, स्वप्नील हिप्परकर, प्रवीण मुळके, मयूर माने, प्रशांत देवकर, मानसिंग शिंदे, प्रतीक नलवडे, राकेश वटार, सचिन गवळी, शुभम भोरकडे, निलेश मुळके, गणेश मुळके, नीरज पवार यांनी संयोजन केले। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा।